साईरत्न संघाकडून 6 नंबर जर्सी घेतलेला चढाईपट्टू प्रणवी तोडणकर या ठिकाणी साई नवलाई पावणे संघातील 5 खेळाडूंसमोर चढाई करताना 1-1-1-2 असं क्षेत्ररक्षण सजवले होते साई नवलाई कार्यकर्त्यांसाठी महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी साई शक्ती क्रीडा मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या या ठिकाणी गाड्यांसाठी अडथळा निर्माण झालेला आहे। आपण लगेचच त्या ठिकाणी रस्त्यावरती जाऊन या ठिकाणी ज्या गाड्यांचा अडथळा आपण त्या ठिकाणी जाऊन प्रमुख पाहुण्यांची या ठिकाणी गाड्या आणलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण लक्ष द्यायचं आहे। मंडळाचे कार्यकर्ते आपण लक्ष द्या। धन्यवाद। साईरत्न संघाचा 7 नंबर जर्सी घेतलेला चढाईपट्टू प्रतीक वाडकर चढाईसाठी सज्ज आहे। थर्ड रेड आहे बघा या चढाईवर गुण निश्चितच कमावा लागणार तो प्रतीकाला आणि सुंदर क्षेत्ररक्षण नमुना पाहायला मिळतो। कोपररक्षक किशोर साळवे यांनी सुंदर क्षेत्ररक्षण नमुना निश्चितच एका गुणांना भर पडते ते साई नवलाई पावणे संघासमोर। पुन्हा एकदा 1 नंबर जर्सी घेतलेला चढाईपट्टू साई नवलाई पावणे संघाचा उंचपुरा मजबूत देह मानलेला चढाईपट्टू शुभम दवंडे 3 खेळाडूंसमोर चढाई करतोय। सुपर या ठिकाणी सुपर टॅकलची संधी आहे। 3 खेळाडूंमध्ये जर शुभमची पकड झाली तर 2 गुण निश्चितच प्राप्त होणार आहेत साईरत्न संघाला। बघा आपल्या संघाची गुणपंकामध्ये कुठल्या प्रकारचा धोका न पत्करता पुन्हा आपल्या मैदानाची सुखरूप परतताना पाहायला मिळतोय। साईरत्न संघाकडून उंचपुरा मजबूत देह बांधलेला चढाईपट्टू 5 नंबर जर्सी घातलेला चढाईपट्टू शैलेश या ठिकाणी साई नवलाई पावणे संघातील 7 खेळाडूंसमोर संताची चढाई करतोय। कुठल्या प्रकारचा धोका या ठिकाणी चढाईवर पत्करत नाही आहे। आपल्या संघातील 4 खेळाडू महत्वपूर्ण मैदानाचे बाहेर आहेत ते साईरत्न संघाचे। पुन्हा एकदा किशोर साळवी 9 नंबर जर्सी घातलेला चढाईपट्टू साई नवलाई पावणे संघाचा 3 खेळाडू समोर चढाई करताना 1-1-1 असं क्षेत्ररक्षण सदस्य साईरत्न संघाला 3 खेळाडूंमध्ये कशा प्रकारे चढाई करतो बघा आपल्या संघासाठी किशोर साळवी 3 खेळाडूंना सुलभ फिरते ठेवतोय। कुठल्याच टाइम आउट घेतला तो साईरत्न साई नवलाई पावणे संघानं टाइम आउट साठी खेळ थांबलाय। यानंतर होणारा सामना साई गणेश विरुद्ध साई भूषण संघ व्यवस्थापक आपण आज पहिला बुखार या अगोदरच आपण दिलेला आहे। संघ व्यवस्थापक आपले संघ वेळेवरती या ठिकाणी मैदानात उपस्थित करण्याच्या दृष्टीने मंडळाला सहकार्य करा। धन्यवाद। पुन्हा एकदा टाइम आउट नंतर सामन्याला सुरुवात। थर्ड रेड आहे ती साई नवलाई पावणे संघाची 5 नंबर जर्सी घातलेला चढाईपट्टू शुभम हरसकर बघा 3 खेळाडूंसमोर निश्चितच गुण प्राप्त करावा लागणार तसं शुभम याला आणि यशस्वी लढतोय। एक गुण नमावा लागतो साईरत्न संघाला। एका गुणाला पुन्हा एकदा भर पडते। आपल्या संघाची गुणफलकामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करतो तो साई नवलाई पावणे संघ। पुन्हा एकदा साईरत्न संघाची देखील थर्ड रेड आहे चढाईपट्टू आहे या ठिकाणी शैलेश बघा निश्चितच गुण प्राप्त करावा लागणार तो शैलेशाला स्वतःच्या डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाईने बोनस गुण निश्चित प्राप्त करतो शुभ। थर्ड रेडवर सुंदररित्या पॉईंट या ठिकाणी कमवतो शुभ। पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी घातलेला चढाईपट्टू शुभम हरसकर साईरत्न संघातील 2 खेळाडू समोर चढाई करतो। सुपर टॅकलची संधी ऑन आहे। 2 खेळाडूंमध्ये जर साई शुभमची जर पकड झाली तर निश्चितच 2 गुण प्राप्त झालेले आहेत आणि शैलेशने सुंदर कोपऱ्यात आपली भूमिका बजावताना पाहायला मिळतो। त्याला सुंदर साधेची साथ दिली ती उमेश यानं सुपर टॅकल या ठिकाणी प्राप्त होतो साईरत्न संघाला। पुन्हा एकदा साईरत्न संघाचा 5 नंबर जर्सी घातलेला चढाईपट्टू शैलेश या वणगे या आधी चढाईवर त्यांनी सुंदररित्या थर्ड रेडवर बोनस गुण प्राप्त केला होता आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा 6 खेळाडूंसमोर चढाई करतोय शैलेश। कुठल्या प्रकारचा धोका न पत्करता पुन्हा आपल्या सुखरूप परतताना पाहायला मिळतोय। साई नवलाई पावणे संघाचा 6 नंबर जर्सी घातलेला चढाईपट्टू स्वप्नील आंबेडकर 3 खेळाडूंसमोर चढाई करतो। सुपर आपली भूमिका बजावताना पाहायला मिळतोय शैलेश आणि सलग 2 कोपररक्षक भूमिका बजावली ते साई नवलाई पावण्याचे 2 चढाईपट्टू या ठिकाणी बाद करून ऑफिशियल टाइम आउट साठी खेळ थांबला। दुखापत झालाय तो